नमस्कार. गणेश इन्फो मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. एक विचार करा, आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अडथळा किंवा आपला सगळ्यात मोठा शत्रू तो कुठे असेल? बहुतेकदा आपण त्याला बाहेर शोधतो, परिस्थितीत, दुसऱ्या माणसांमध्ये. बरोबर. पण काय होईल जर मी म्हणाले की तो बाहेर कुठे नाहीये, तो आपल्याच डोक्यात बसलाय? आपल्या मनात सतत एक आवाज सुरू असतो, जो आपल्याला आपल्याच क्षमतेवर शंका घ्यायला लावतो, भविष्याची भीती दाखवतो आणि भूतकाळातल्या चुका ओघाळत बसतो. हो, आणि हा आवाज मिळून एक असा अदृश्य पिंजरा तयार करतो, ज्यात आपण कळत नकळत अडकून जातो. आणि गंमत म्हणजे आपण या आवाजाला, या विचारांनाच आपण समजायला लागतो. तेच जणू काही ते अंतिम सत्य आहेत, असंच वाटतं आपल्याला. आजच्या काळात जिथे सतत धावपळ आणि तणाव आहे, तिथे या मानसिक गोंधळातून बाहेर पडणं खूप गरजेचं झालंय. कारण हे विचार फक्त आपल्या मूडवर नाही, ते आपल्या निर्णयांवर, आपल्या नात्यांवर आणि आपण आयुष्य कसं जगतो या सगळ्यावर परिणाम करतात. अगदी. म्हणूनच आज आपण ज्या साहित्याचा आढावा घेणार आहोत, ते याच मानसिक पिंजऱ्याची किल्ली देण्याचा प्रयत्न करतं. डॉक्टर अँड्रिया बॉनियर यांचं डिटॉक्स युअर थॉट्स. हो, हे नाव ऐकायला क्लिनिकल वाटत असलं तरी त्याचा गाभा अतिशय मानवी आहे. हे पुस्तक विचारांना दाबण्याबद्दल नाही, तर त्यांना समजून घेऊन त्यांच्या पलीकडे जाण्याबद्दल आहे. चला तर मग या विचारांच्या जंजाळातून बाहेर पडण्याचा प्रवासाचा नकाशा समजून घेऊया. या पुस्तकात आपण खोलवर जाण्याआधी त्याच्या लेखिकेबद्दल थोडं जाणून घेणं महत्त्वाचं वाटतं. कारण डॉक्टर अँड्रिया बॉनियर या केवळ एक लेखिका नाहीत. बरोबर. त्या एक क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत. जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापिकाही आहेत आणि 2 दशकांहून अधिक काळ त्यांनी मानवी मनाचा अभ्यास केलाय. मला त्यांची जी गोष्ट सगळ्यात जास्त भावली ती म्हणजे त्या फक्त एका बंद क्लिनिकमध्ये काम करत नाहीत. नाही, त्यांचं काम त्या 4 भिंतींच्या बाहेर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतं. वॉशिंग्टन पोस्टमधलं त्यांचा बॅगेज चेक नावाचं सदर, हो, ते खूप प्रसिद्ध आहे. त्यात त्या लोकांच्या रोजच्या मानसिक प्रश्नांना उत्तरं देतात. याशिवाय CNN, NPR सारख्या माध्यमातून त्या सतत लोकांशी संवाद साधत असतात. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की मानसिक आरोग्याचं ज्ञान फक्त काही निवडक लोकांपुरतं मर्यादित राहू नये, तर ते रोजच्या जगण्याचा भाग बनावा ही त्यांची तळमळ आहे. आणि डिटॉक्स युअर थॉट्स हे पुस्तक त्याच तळमळीतून जन्माला आलं आहे. आधुनिक माणसाचं मन ज्या सततच्या नकारात्मकतेने, भीतीने आणि ताणाने व्यापलं आहे, त्याला एक व्यावहारिक आणि करुणेने भरलेला मार्ग दाखवणं हा या पुस्तकाचा उद्देश आहे. व्यावहारिक आणि करुणेने भरलेला हे 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. कारण या पुस्तकाचा जो मूळ विचार आहे ना, तोच इतका इतका क्रांतिकारी आहे. हो, ऐकायला खूप साधा वाटतो, पण हो, की तुमचे विचार नेहमीच खरे नसतात. हे वाक्य म्हणजे हे तर आपल्या अस्तित्वाच्या मुळावरच घाव घालतंय की नाही? बरोबर. कारण आपण काय समजतो की आपले विचार म्हणजेच आपण. अगदी. आणि इथेच लेखिका टॉक्सिक थॉट्स म्हणजे विषारी विचार ही संकल्पना मांडतात. हे फक्त नेगेटिव्ह थॉट्स नाहीयेत, बरोबर? नाही, हे असे विचारांचे पॅटर्न्स आहेत, असे नमुने आहेत, जे आपल्या भावनिक आरोग्याला आतून पोखरतात. आणि मग पुस्तकाचा खरा उद्देश समोर येतो, जो फक्त विचारांवर नियंत्रण मिळवणं नाहीये. नाही, त्याही पुढे जाऊन आपले विचार आणि आपली ओळख यांच्यात एक सुरक्षित अंतर निर्माण करणं आहे. अच्छा, हे असं आहे की समजा तुम्ही पावसात उभे आहात आणि भिजत आहात. याऐवजी तुम्ही खिडकीतून पाऊस पडताना बघत आहात. पाऊस तोच आहे, पण तुमचा अनुभव पूर्णपणे बदलला आहे. वाह, हे उदाहरण खूपच समर्पक आहे. मग या खिडकीपर्यंत पोहोचायचं कसं? या प्रवासातले टप्पे कोणते आहेत? मला वाटतं पहिला टप्पा तर हे ओळखणं असेल की आपण पावसात उभे आहोत. अगदी बरोबर. पहिला टप्पा आहे विषारी विचार ओळखणे. आपण अनेक मानसिक सापळ्यांमध्ये सहज अडकतो. त्यातला एक आहे कॅटस्ट्रोफायझिंग. हो, कॅटस्ट्रोफायझिंग म्हणजे काय? तर एखाद्या छोट्याशा गोष्टीचा सगळ्यात भयंकर शेवट काय होईल याची कल्पना करत बसणं. उदाहरणार्थ, समजा ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देताना एक स्लाईड चुकली, तर मनात विचार येतो, आता सगळ्यांना कळलं की मी मूर्ख आहे, माझी नोकरी जाणार, माझं करिअर संपलं. म्हणजे एका छोट्याशा चुकीला आपण थेट आयुष्यभराच्या अपयशाशी जोडतो. बरोबर. पण एक मिनिट, हे तर भविष्याची तयारी करण्यासारखं नाही का? म्हणजे वाईटात वाईट काय होऊ शकतं याचा विचार करणं चुकीचं आहे का? ह्यात आणि साध्या चिंतेत नेमका फरक काय? खूप छान प्रश्न आहे हा. फरक आहे दृष्टिकोनात. भविष्याची तयारी करणं हे उपार केंद्री असतं, म्हणजे सोल्युशन फोकस्ड. हो, जर प्रेझेंटेशन चुकलं तर मी पुढच्या वेळी काय सुधारणा करू शकेन
हा झाला तयारीचा विचार. पण कॅटस्ट्रोफायझिंग हे भावना केंद्री असतं, इमोशन फोकस्ड. ते आपल्याला कोणताच उपाय सुचवत नाही, उलट आपल्याला भीती आणि निराशेच्या गर्तेत ढकलतं. यासोबतच ती ब्लॅक अँड व्हाईट विचारसरणी पण आहे ना? हो, एक तर सगळं उत्तम किंवा सगळं वाईट. एक तर मी यशस्वी किंवा पूर्णपणे अपयशी. मधल्या छटा त्या दिसतच नाहीत. की मी प्रयत्न करतोय, काही गोष्टी जमतायत, काही चुकत आहेत, हे वास्तव आपण बघूच शकत नाही. आणि तिसरा सापळा जो मला वाटतो खूपच कॉमन आहे, तो म्हणजे माइंड रीडिंग. हो, म्हणजे समोरचा आपल्याबद्दल वाईटच विचार करत असणार हे आपण गृहीत धरतो. त्याने माझ्याकडे बघून हसल्या नाहीत म्हणजे नक्कीच त्या माझ्यावर चिडल्या आहेत. आपण स्वतःच इतरांच्या मनातल्या गोष्टी ठरवून टाकतो आणि त्यावर विश्वास ठेवून दुःखी होतो. आणि या सगळ्याचा परिणाम फक्त मानसिक नाही तर शारीरिक पातळीवरही होतो, असं लेखिका म्हणतात. अगदी. आपला मेंदू म्हणजे एक मातीचा रस्ता आहे. तुम्ही नकारात्मक विचारांची गाडी जितक्या वेळा त्यावरून न्याल, तितका तो रस्ता खोल आणि पक्का होत जातो. यालाच न्यूरल पाथवे म्हणतात. हो, आणि काही काळानंतर मेंदूला तोच रस्ता सोपा वाटायला लागतो. म्हणजे नकारात्मकता ही फक्त एक भावना नाही तर ती मेंदूमध्ये कोरलेली एक सवय बनते. बरोबर. ठीक आहे, म्हणजे एकदा का हे विचार, हे सापळे ओळखता आले की पुढचं पाऊल काय? कारण हे विचार इतके खरे वाटतात, इतके शक्तिशाली असतात की त्यांच्यापासून स्वतःला वेगळं करणं ते जवळपास अशक्य वाटतं. आणि म्हणूनच दुसरा टप्पा आहे कॉग्निटिव्ह डिस्टन्सिंग, म्हणजे विचारांपासून स्वतःला अलिप्त करणे. हो, लेखिका इथे खूप सोपी पण प्रभावी युक्ती सांगतात. भाषेतील बदल. भाषेतील बदल? तो कसा? आपण अनेकदा म्हणतो, मी अपयशी आहे. ही भाषा बदला. याऐवजी म्हणा, माझ्या मनात असा विचार येत आहे की मी अपयशी आहे. पण हे तर फक्त शब्दांचा खेळ वाटतोय. फक्त वाक्य बदलल्याने खरंच काही फरक पडतो का? हे ऐकायला खूप सोपं वाटतंय. पण प्रत्यक्षात मी अपयशी आहे या तीव्र भावनेला, माझ्या मनात असा विचार येत आहे, असा बदलायला खूप मानसिक शक्ती लागेल नाही का? सुरुवातीला नक्कीच लागेल. पण हा शब्दांचा खेळ नाही. या एका छोट्या बदलामुळे एक खूप मोठी घडामोड होते. अच्छा, जेव्हा आपण म्हणतो मी अपयशी आहे, तेव्हा आपण त्या विचाराशी एकरूप होतो. ती आपली ओळख बनते. पण जेव्हा आपण म्हणतो माझ्या मनात असा विचार येत आहे, तेव्हा आपण स्वतःला त्या विचारापासून वेगळं करतो. म्हणजे आपण तो विचार होत नाही, तर आपण त्या विचाराचे साक्षी बनतो. अगदी. लेखिकेने यासाठी आकाशाचं सुंदर उदाहरण दिले आहे. विचार हे आकाशातल्या ढगांसारखे आहेत. ते येतात आणि जातात. हो, ते येतात, काळे-पांढरे असतात, गडगडाट करतात आणि निघून जातात. आकाश मात्र स्थिर आणि शांत असतं. आपण ते आकाश आहोत, ते ढग नाही. विचारांचे साक्षी बनणं ही कल्पनाच खूप शांत करणारी आहे. मग हे साक्षीत्व साधण्यासाठी काही तंत्र आहेत का? हो, नक्कीच आहेत. जाणीवपूर्वक आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं, ध्यानधारणा किंवा मग जर्नलिंग. हो, म्हणजे आपले विचार कोणताही आडपडदा न ठेवता एका वहीत लिहून काढणे. जेव्हा आपण विचार कागदावर उतरवतो, तेव्हा ते डोक्यातल्या गोंधळाच्या स्वरूपात न राहता त्यांना एक बाह्य रूप मिळतं. मग त्यांच्याकडे जास्त वस्तुनिष्ठपणे पाहता येतं. स्वतःला विचारांपासून वेगळं करणं हे खूप शक्तिशाली वाटतंय. पण मला वाटतं की यात एक अडचण येऊ शकते. कोणती? आपण स्वतःला विचारांपासून वेगळं तर करतो, पण मग त्या रिकाम्या जागेत जो आवाज येतो, तो असतो स्वतःवर टीका करण्याचा. आपण स्वतःचेच सगळ्यात मोठे समीक्षक असतो. इनर क्रिटिक. हो, त्या आतल्या आवाजाचं काय करायचं? आणि म्हणूनच तिसरा टप्पा हा या प्रवासाचा आत्मा आहे. तो आहे स्वतःबद्दलची करुणा, सेल्फ कंपॅशन. लेखिका एक साधा प्रश्न विचारतात. तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राशी किंवा प्रिय व्यक्तीशी ज्या प्रेमाने, ज्या सहानुभूतीने बोलता, तितक्याच प्रेमाने स्वतःशी बोलता का? बरोबर. समजा तुमच्या मित्राकडून ऑफिसमध्ये काही चूक झाली, तर तुम्ही त्याला काय म्हणाल? अरे, तू मूर्ख आहेस, तुझं काही खरं नाही. नाही, अजिबात नाही. मी म्हणेन की असं होतं कधी-कधी. चुका माणसांकडूनच होतात. तू यातून शिक आणि पुढे जा. मग हीच सहानुभूती आपण स्वतःला का नाही दाखवू शकत? हे खरं आहे. स्वतःच्या चुकांवर आपण जितके कठोर असतो, तितके इतरांच्या चुकांवर कधीच नसतो. यामागे काही शास्त्रीय कारण आहे का? हो, नक्कीच. संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की जे लोक स्वतःबद्दल दयाळू असतात, त्यांच्या शरीरातील कॉर्टिसॉल नावाच्या स्ट्रेस हॉर्मोनची पातळी कमी असते. अच्छा? लेखिका इथे सारा आणि मायकल यांची उदाहरणं देतात. सारा, जिची नोकरी गेली आणि ती स्वतःलाच दोष देत राहिली, आणि मायकल, ज्याचीही नोकरी गेली पण त्याने स्वतःला सांगितलं,
ही कठीण वेळ आहे, पण मी यातून मार्ग काढीन. म्हणजे स्वतःची काळजी घेणं म्हणजे महागड्या वस्तू खरेदी करणं नाही? नाही, तर आपल्या अपूर्णतेला स्वीकारणं. माझ्याकडून चूक झाली, पण तरीही मी स्वतःवर प्रेम करण्याच्या आणि आदराच्या लायक आहे, ही भावना म्हणजे खरी सेल्फ कंपॅशन. या पायावरच मग पुढच्या टप्प्याची इमारत उभी राहू शकते. नकारात्मकता ओळखली, तिच्यापासून अंतर ठेवलं, स्वतःशी प्रेमाने वागायला शिकलो. यानंतर येतो सकारात्मक मानसिकतेची जडणघडण हा चौथा टप्पा. पण इथेही पॉझिटिव्ह थिंकिंगबद्दल खूप गैरसमज आहेत. म्हणजे सगळं काही चांगलं आहे असं खोटं नाटक करणं. आणि लेखिका हा गैरसमज स्पष्टपणे दूर करतात. सकारात्मकता म्हणजे सतत आनंदी राहण्याचं नाटक करणं नाही, किंवा समस्यांकडे दुर्लक्ष करणं नाही. तर मग काय? तर आयुष्यातल्या आव्हानांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं. यासाठी त्या एक सोपा उपाय सांगतात. ग्रॅटिट्यूड जर्नल म्हणजे कृतज्ञतेची नोंद ठेवणे.